धुळ्यात काँग्रेसला झालेल्या गळतीमुळे नेत्यांची डोकेदुखी आता वाढली आहे। उमेदवारी जाहीर करूनही पुन्हा बदलण्याची नामुष्की आता काँग्रेसवर येण्याची दाट शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जरी सुटला असला तरी नाराजी नाट्यानं काँग्रेसला पुरतं घेरलंय। एकीकडे सांगलीत स्थानिक नेत्यांची मनधरणी करण्याची कसरत करावी लागणाऱ्या काँग्रेसला धुळ्यात ही बंडखोरीला सामोरं जावं लागतंय। डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मिनिटातच स्थानिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला। या ठिकाणी फक्त दोनच नावं होते, फक्त धुळ्याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आणि मालेगावचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, या दोन नावामध्ये त्यांना फक्त निवड करायची होती। आणि आम्ही दोघांनी सांगितलं होतं, वरती दिल्लीपर्यंत सांगितलं की दोघांपैकी तुम्ही कोणताही उमेदवार द्या, आम्हाला मान्य राहील। पण त्यांनी तसं न करता दोन्ही जिल्हाध्यक्षांना बाजूला ठेवलं आणि त्यांनी ऐनवेळी नाशिकहून उमेदवार आमच्यावर लादण्यात आला। हे या मतदारसंघातील जनता कदापि सहन करणार नाही। धुळे लोकसभेच्या जागा वाटपाबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता श्यामकांत समीर यांना डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। निष्ठावानांना डावलून आयात उमेदवाराला धुळ्यातून उमेदवारी दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। सनेर यांनी पक्षाला आता 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला। पक्ष नेतृत्वावर माझा दोष आहे। ज्या दिवसापर्यंत 2 दिवसाची मुदत मी दिलेली आहे, उमेदवारी जेव्हा स्पष्ट होणार नाही, नंतरच्या कालावधीमध्ये खेळ करणाऱ्यांचा हिशोब निश्चितपणानं जनतेसमोरच येईल। कारण हा अस्मितेचा विषय आहे, एक तर धुळे जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय आहे। कालच उमेदवारी जाहीर झालेल्या डॉक्टर शोभा बच्छाव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेल्या असता त्यांना रोषाला सामोरं जावं लागलंय। मनधरणीचा प्रयत्न करूनही कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव यांना परत पाठवले। नंबर विनंती आहे, तुमचं जर खरोखर दादावर प्रेम असेल तर 25 वर्षाचं काँग्रेस वाया घालू नये, उमेदवारी मागे घ्यावी अशी नम्र विनंती सगळ्या कार्यकर्त्यांची। आतापर्यंत तुमचं जे प्रेमाचे संबंध आहे ते जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला दिलेली उमेदवारी तुम्ही मागे घ्यावी आणि आदरणीय तुषारदादांना उमेदवारी द्यावी, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना कार्यालयातून परतून लावलेला आहे। आयात उमेदवार चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणावर घोषणा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हृदयापासून दिल्या आणि खरी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी ते मान्य पण केलं। धुळ्यात काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। उमेदवारी जाहीर करून पुन्हा बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर येण्याची दाट शक्यता आहे। मालेगावहून विशाल मोरेसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।